मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर महाविकास आघाडी ही आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज गेटवे ऑफ इंडिया समोर महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन असणार आहे, तर हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं हे आंदोलन होणार आहे। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही, तर परवानगी नसतानाही महाविकास आघाडी ही आंदोलनावर ठाम आहे। राज्यभरात महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरणार आहेत आणि आता नेते हे रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आमदार पोतली सर छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मधला पुतळा जो 8 महिन्यामध्ये पडलेला आहे, त्या संदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी जोडे मारो आंदोलन आमचं आहे। पोलिसांचा बंदोबस्त खूप लागलेला आहे, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू आणि आंदोलन आम्ही आमचं यशस्वी करणार। सर, खरं तर तुम्ही आंदोलन करतात, पण 20,000चा पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस 20,000 पोलिसांचा असून दे, आमची 1 लाखाच्या वरती आता आमचे लोक इथे येणार आहेत। आम्ही लोकशाही मार्गाने शिस्तबद्ध आम्ही आमचं काम करणार आहोत, त्यांनी त्यांचं काम करावं। आम्ही जोडेमार आंदोलन आमचं आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार। वेळोवेळी असं म्हटलं जात आहे परवानगी दिली गेली नाही तरी आंदोलन केलं जात आहे। न्यायालयाच्या परवानगी तर कुठल्याही आंदोलनाला सहजासहजी प्रशासन देत नाही। या आंदोलनाला तर त्यांनी राजकीय कलर लावलेला आहे। आज आमचं आंदोलन इकडे आहे, भाजपवाले काही कारण त्यांचं स्वतः सरकार असताना तिकडे आंदोलन करत आहेत, त्यांना परवानगी दिलेली आहे आणि आम्हाला देत नाही। याच्यात नक्कीच काहीतरी राजकारण किंवा काहीतरी शिस्त आहे आणि आम्ही तसं करून देणार नाही, आम्ही आमचं काम करणार। खरं तर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की एकीकडे भाजप आंदोलन करते आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं, सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जाते की तुम्ही हे संपूर्ण आंदोलन राजकारणापोटी केलं जाते। नेमकं राजकारण कोण करते तुम्हाला? लोकांच्या मनातल्या भावना तुम्ही हे करू शकता, आम्ही सोडा, पण सर्वसाधारण लोकांच्या मनातल्या भावना त्यांचा तुम्ही आढावा घ्या। तुम्हाला निश्चितपणे हे करेल की या सरकारचे आता दिवस भरलेले आहेत, 100 आलेली आहे आणि कोणत्याही तऱ्हेचं या सरकार हे करू शकत नाही। लॉ अँड ऑर्डर देखील या राज्यामध्ये व्यवस्थित पाळली गेलेली नाही आणि त्याच्यामध्ये जो उद्रेक आहे तो उद्रेक निश्चितपणे आम्ही लोकांच्या वतीने इथे आंदोलन करतोय। अगदी शेवटचा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात की पंतप्रधानांनी माफी मागितलेली आहे, तरी मग आंदोलन करायची गरज काय? पंतप्रधानांनी माफी मागितली, देवेंद्र फडणवीस मागितली का? उपमुख्यमंत्री आहे त्यांनी मागितले, इकडे भाजपच्या कुठल्या यांनी मागितलं का? इकडे नाही मागितली। आणि जे माफी मागितली पंतप्रधानांनी ती 8 दिवसांनी मागितलेले, ज्या दिवशी झाले त्या इकडे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मागितले, त्याला आमचा आक्षेप। आपण जर पाहिलं तर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, या हुतात्मा चौकच्या इथे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आक्रमक आता ही संपूर्ण आंदोलन होताना पाहायला मिळतात। घोषणाबाजी जी आहे त्या इथे सुरू असलेल्या पाहायला मिळतात। आमदार असतील, खासदार असतील, ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोहोचलेले आहेत, राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी इथे पोहोचलेले पाहायला मिळतात, काँग्रेसचे पदाधिकारी पोहोचलेले पाहायला मिळतात। शिवद्रोह्यांना माफी नाही, मिंदे भाजपाला आम्ही जाब विचारायला आलोय, आमच्या दैवतांचा केला अवमानाचा, महाराष्ट्र दुखाव गेलेला स्वाभिमानाचा, असे अनेक घोषणाबाजी करत जे ते या ठिकाणी आता आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण या परिसरात जी आहे आता गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे इथले आता पुढचे चित्र काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की 20,000 पोलिसांची पोलीस मंडळी जे त्या ठिकाणी आलेले, राज्य राखीव दलाची तुकडी आहे, दंगल नियंत्रण कक्ष आहे, पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विलास पोतनीस यांची प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली, धन्यवाद त्यासाठी। असेच जोडलेले राहा। तर दुसरीकडे भाजपचं जे आंदोलन सुरू आहे दादरमध्ये, त्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। विपुल, तिथली नेमकी काय परिस्थिती आहे? महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा जो आढावा आहे तो अजय माने यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय, दादरमधली नेमकी काय परिस्थिती आहे? नक्की पुतळ्याच्या राजकारणावर आता सगळीकडे आंदोलन सुरू झालेले आहे आणि आताच आंदोलनस्थळी प्रसाद लाल हे पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आंदोलन जे आहे ते पवाडा गावून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या काही या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांशी आपण बोलूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या निमित्तानं विरोधी पक्ष केवळ राजकारण करत आहे। या घटनेमध्ये राजकारण न करता महाराष्ट्रामध्ये शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। विरोधी पक्ष केवळ राजकारण करून महाराष्ट्रामध्ये अशांतता परिस्थितीचं काम करत आहे। या हिंदू धर्मामध्ये
आणि त्याला एक चोख उत्तर म्हणून महायुतीनं आम्ही हे प्रदर्शन सुरू केलं आहे की आम्ही सगळेच लोक या घटनेबरोबर आहेत. देशाचे प्रधानमंत्री यांनी सुद्धा माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. आता विरोधी पक्षांनी राजकारण करू नये हीच आम्ही त्यांना एक विरोधी पक्षाने आंदोलन करू नये असं यांचं आव्हान आहे. आपली हिंदू लोक कशा प्रकारे आरडाओरड करतात आणि उत्तम बघा, मी आंदोलनात भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती असली तरी सुद्धा मी एक शिवभक्त आहे. बरं विपुल, महाराजांबरोबर प्रेम करणारी कार्यकर्ता आहे. मला असं सांगू वाटतं कोणीही महान पुरुष या ठिकाणी असंच आंदोलन सुरू आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पोवाडा गाऊन या ठिकाणी नक्कीच विपुल, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी. तर सचिन जिरे हे संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. सचिन, खरं तर ही दोन दृश्य आपण मुंबईतली पाहिली, एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन, एकीकडे भाजपचं आंदोलन. संभाजीनगरमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे, कोणते आंदोलक आम्हाला तुमच्या पाठीमागे आंदोलक पाहायला मिळत आहेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, आंदोलकांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचू. विक्रांत, पाहू शकतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन भाजपचं सुरू आहे आणि हातामध्ये त्यांची फलक आहे. त्या फलकांवरती त्यांनी लिहिलेलं आहे विशाल गडीवर अतिक्रमण काढले तेव्हा चकार तरी बोललात का, अशा पद्धतीचे विविध फलक आहे जे त्यांच्या विरोधात जे आंदोलन केलं जात आहे जोडे मारो त्याच्या प्रति आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. आणि या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी देखील आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं. क्रांती चौक आहे, या क्रांती चौकमध्ये या दोघांचेही आंदोलन सुरू आहे. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय तुमच्या याच्यामध्ये आमची मागणी एकच आहे, जे आज आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे महाविकास आघाडीचे घाणेरडे राजकारण करते ते राजकारण न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर ठेवा याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आज आम्ही शिवप्रेमी आंदोलन करण्यात येतं. विक्रांत, यासह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे यामध्ये, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ तुमच्या काय भावना आहेत नेमक्या आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता. देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जगजाहीर माफी मागितलेली आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सुद्धा सर्वांची माफी मागितली आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडी एक राजकारण करत आहे. तर त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे जाहीर निषेध करत आहोत. अशा पद्धतीने निषेध केले जात आहेत, तुम्ही देखील या ठिकाणी सामील झालेले, काय तुमचं म्हणणं आहे? आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी ज्या दुर्दैवी घटनेची माफी मागितली आणि ज्या छत्रपतींच्या नावावर ही महाविकास आघाडी कायम राजकारण करते, या महाविकास आघाडीला माझं खूप मोठा प्रश्न आहे की ज्यावेळेस विशालगडाचा विषय होता तर त्यावेळेस तुम्ही का पुढे आले नाही, त्यावेळेस तुम्ही का समर्थन केलं नाही, त्यावेळेस तुम्ही औरंगजेबाच्या औलादींना का समर्थन केलं. आणि ह्या गोष्टीचं म्हणजे जी दुर्दैवी घटना या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवतच राहा, तुम्ही असेच जोडलेले राहा. प्रसाद लाड भाजपचे नेते बोलतायत, आपण ते पाहू. छत्रपतींच्या प्रती आदर आहे, छत्रपतींच्या बद्दलचा आदर्श आहे आणि छत्रपती आमच्यासाठी काय आहे हे आज राज्यातील जनतेला आम्ही दाखवतो. की नेमकं हे आंदोलन असून हे लोकछत्रपतींचं प्रेम आहे असं प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून असा आरोप केला जातोय